तर हे सगळं करता करता आजचा 4था दिवस आहे। गुरुवार संध्याकाळपासून काम चालू केलं होतं। गुरुवार झाला, दुपारनंतरचा शुक्रवार झाला, शनिवार झाला, रविवार झाला, आजचा सोमवार आहे आणि उद्यापासून शॉपचं काम कोणत्याही परिस्थितीमध्ये चालू झालंच पाहिजे, कारण क्लायंट खूप ब्लाऊजांचे ऑर्डर जे आहेत ते द्या वगैरे किंवा झालं म्हणून विचारतात का, झालं का आमचे ब्लाऊज लागत नाही तरी सुद्धा झालं का वगैरे विचारतात। त्याच्यामुळे पुढे आता अजून सण येत आहेत, रक्षाबंधन येते, नागपंचमी येते, गणपती येत आहेत। सो सगळे सणवार चालू झाले की पुन्हा आपल्याकडे भरपूर काम येतं। त्यावेळेला आपल्याला हे पेंडिंग पडलेलं काम ठेवून चालणार नाही, हे पेंडिंगचं काम अगोदर काढावंच लागेल, म्हणजे पुढच्या ऑर्डर पटापट घेऊन ते नील होतील। माझा अवतार असा आहे की म्हटलं थोडा वेळ बसले होते निवांत, कंटाळा आला म्हणून कामाने, असं म्हणजे थकायला झाले आता 4 दिवस राबून राबून। आता 5वा दिवस आहे राबण्याचा आणि 4था दिवस म्हणते मग 5वा आहे। आज सोमवार आहे आणि त्यातूनही आज पिंपरीला गेले होते, बारीक सारीक काही गोष्टी घ्यायच्या होत्या, ते राहिलेलं होतं। बॅग पॅकिंगसाठी वगैरे मला नवीन बॅग घ्यायच्या होत्या, कारण धूळ खाऊन जे कपडे आहेत त्यांच्या बॅग खराब झालेल्या होत्या प्लास्टिक, तर त्या स्टीलवाल्या बॅग ज्या आहेत त्या पुन्हा जाऊन आणल्या। आतापर्यंत 2 राऊंड पिंपरीला झालेले आहेत, कारण काही लागेल ती गोष्ट आपण आणतो आणि ऐन वेळेलाच ते आठवते, मग थोडी जास्त क्वांटिटीमध्ये असते, त्यामुळे मग ती एकदम होलसेलमधून घेतलेली बरी पडते। अजून काय काय चेंजेस व्हायचे आहेत ते तुम्हाला थोडे हळूहळू कळेलच, पण महत्त्वाचं आहे की मेन गोष्टी सेट झाल्या की ते तुमच्या नंतर लक्षात येतीलच आणि मी तुम्हाला सांगेलच, आणि आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा ते दिसणार आहे। थोडेसे छोटे चेंजेस आहेत, जास्त काही नाही, पण छान वाटलं मला। पण बरेच वर्ष झाले, आता 4-5 वर्ष झाली मी हे कलर वगैरे केले नव्हते, पेंटिंग केलं नव्हतं किंवा काही क्लिनिंगसुद्धा काढलं नव्हतं। काढलं तर वरच्यावर कपाट वगैरे काढायचं, या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात, त्या कोपऱ्यातल्या या कोपऱ्यात, आणि मग ते धावपळीमध्ये तेवढंच व्हायचं। पण आता सगळं अगदी डीपली क्लिनिंग झालेलं आहे आणि या अवताराने सगळ्या चेहरा बिरासुद्धा वेगळा झालेला आहे, कारण इतकी धूळ होती, हाताला खूप अशी धूळ लागायची। आत्ता हात क्लीन करून बसलेले आहे, कारण हे क्लीन केलेलं आहे फ्लोअर खालचा, त्यामुळे कार्पेटसुद्धा असं टाकलेलं आहे की व्हाईट कलरमुळे त्याचासुद्धा कलर ब्राईट होईल आणि अजून प्रकाश जास्त लख्ख पडेल, कारण व्हाईट कलर त्यासाठीच दिलेला आहे, त्याच्या मागची थीम किंवा असा एक विचार होता की लाईट जास्त पडावी, कारण अगोदर ह्याला ग्रीन कलर होता, मग आम्ही ग्रीन कलर त्याच्यावरती दिला होता तो कधी काढायचा म्हणून, पण आता खूप मेहनत करून खूप कष्ट घेऊन पूर्ण व्हाईट कलर दिलेला आहे। तर थोडंसं काही करता आलं तर नक्कीच करेन आणि तुम्हाला पुन्हा ते दाखवणारच आहे। सो आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो यासाठी होता की तुम्हाला काय आयडिया असतील अजून ह्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे आहेत ते, तर तुम्ही मला सांगू शकता। सो आपले असेच व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा आपले अगोदरचे व्हिडिओ जे आहेत ते पाहण्यासाठी, तुम्हाला आपलं कंटेंट आवडत असेल तर छान व्हिडिओज आणि माझ्याशी गप्पा मारण्यासाठी काय करायचं आहे, तर आपल्या स्टिच विथ सरिताला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करायचे आहेत व्हिडिओ अजून